नमस्कार ताईनं तर कोणाकोणाला बिना मसाल्यातलं चिकन आवडते सांगा, म्हणजेच फ्राय चिकन आवडते. पण घरात कधी बनवून बघितलं असता? मला माहिती आहे नक्कीच नसणार बनवून बघितलं. चला तर आज मी तुम्हाला दाखवते अगदी सोप्यात सोपी फ्राय चिकन, पण चवीला एवढी भन्नाट ना. एकदा जरी तुम्ही बनवलीच ना तरी तुम्हाला एवढी आवडेल की तुम्ही नेहमी अशीच पद्धत बनवाल. चला तर ह्यामध्ये आता मी काय काय घातलं ते सांगते. तर इथं चिकन पहिल्यांदा धुवून घेतलं, त्यानंतर मी थोडीशी कस्तुरी मेथी, त्यानंतर धना जिरा पावडर, हळद टाकायची, त्यानंतर आमची ही कोल्हापूरची चटणी, तुमच्या घरी जी लाल तिखट असेल ती घाला, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात शेवटी कणी लिंबू पिळायचं आहे आणि हे सगळं कणी चमच्यानं मिक्स करायचं. हातानं मिक्स केलं तरी पण चालते. अजून एक महत्त्वाची वस्तू ह्यामध्ये टाकायची ज्यानं खमंगपणा येणार आहे, ते म्हणजे आलं लसणाची पेस्ट टाकायची. पेस्ट टाकून सगळं मिक्स करायचं आणि कमीत कमी अर्धा तास तरी कणी हे झाकण लावून मुरत ठेवायचं हे चिकन, म्हणजे चव कणी ह्या मसाल्यातली चव ह्या चिकनमध्ये उतरते. तर चिकन मुरत तोपर्यंत मी बाकीचं जेवण आवरून घेतलं. त्यानंतर इथे बघा मी नेरलेपचा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आणि हे चिकनचे तुकडे कणी एका ओळीनं सगळीकडे लावून घ्यायचं. गॅस बारीक करायचा. चिकनला मसाला लावल्यामुळे थोडंसं पहिल्यांदा पाणी सुटतं, त्यानंतर कोरडं होतं. असं काळे डाग पडेपर्यंत चिकन भाजून घ्यायचं तव्यामध्ये, म्हणजे तेल टाकून फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर ते चिकन सगळं काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकायचा. कांदा थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचा. कांद्याला तांबूस कलर यायला लागला की टोमॅटो टाकायचा. त्यानंतर ते परतून झालं की हे आता चिकनचे कणी आपण फ्राय केलेले तुकडे टाकायचे. गॅस बारीक करायचा आणि झाकण लावून कणी 5 मिनिट हे सगळं असं वाफवून घ्यायचं. मध्ये दुसरे कसलेच मसाले घालायचे नाहीत आणि आपण चिकन कणी कढईमध्ये फ्राय केल्यामुळे चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे. फक्त कणी कांद्यामध्ये एक वाफ येऊ द्यायची. हे बघा एक वाफ आलेलं आहे, मस्तपैकी आपलं फ्राय चिकन तयार झालेलं आहे. एकदा नक्की ताईनं अशा पद्धतीनं करून बघा, तुम्हाला आवडेल.